नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम जर्नल. आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजेच 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 2मधील मराठी विभागातील प्रश्न. मागील भागात आपण काही प्रश्न बघितले होते. आज आपण त्या पुढील प्रश्न बघूया. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 41. अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. कोल्हापूरहून बंगलोरला पोहोचायला बरेच तास लागले. तिथे अधोरेखित शब्द केलेला आहे कोल्हापुरीवरून आणि बंगलोरला. या दोन शब्दामध्ये आपल्याला विभक्ती प्रत्यय कोणता आहे तो ओळखायचा आहे. पर्याय दिला आहे षष्ठी, सप्तमी, द्वितीय आणि पंचमी. तर कोल्हापूर हा जर शब्द घेतला तर ऊन हे प्रत्यय येतं पंचमीचे, आणि बंगलोरला शब्द घेतला तर ला हे सला ते सलांना ते हे येते सप्तमीचं. तर याचे दोन पर्याय होऊ शकतात, एक तर सप्तमी आणि दुसरं पंचमी. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 42. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खाली दिलेल्या पर्यायामध्ये स्त्रीलिंगी शब्द दिलेला आहे, तो कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय आहे घडवंतीची, घोर, घंगाळ, घावं. तर याचं पर्याय होणार आहे पर्याय क्रमांक 1 घडवंची. प्रश्न क्रमांक 43. गटात न बसणारे नाव ओळखा. खालील काय नावं दिली आहेत, लेखकाची नावं दिली आहेत, त्या गटात न बसणारं नाव कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय आहे गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, मिलिंद बोकील, पुभा भावे. याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मिलिंद बोकील. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 44. धातुसाधित विशेषण ओळखा. पर्याय आहे नासका, चतुर, एकटे आणि सुती. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 नासका. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 45. केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. खाली शब्द दिले पर्यायामधून आपल्याला केवळ प्रयोगी अव्यय कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे. पर्याय दिलेले आहे म्हणजे, वाहवा, किंवा आणि. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 वाहवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 46. पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. पर्याय आहेत युगानुयुगे, युग परिवर्तक, परवशता, विद्वत्तापूर्ण. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 विद्वत्तापूर्ण. कारण युगानुयुगे त्यातलं न आणि नू आहे तो ह्रस्व दीर्घ दिलेला आहे, इथे ह्रस्व हवा होता, आणि यु दीर्घ दिला आहे तो ह्रस्व हवा होता. त्यानंतर आहे युग प्रवर्तक. यूमध्ये यू मोठा हवा होता आणि दीर्घ हवा होता, आणि इथे लहान दिलेलं आहे. परवर्षता असा शब्द येतो, त्यामुळे पर्याय होणार आहे पर्याय क्रमांक 4 विद्वत्तापूर्ण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 47. पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा. पर्याय हे दर, आड, परा आणि अनिय. तर इथे परा पण शब्द पर्याय होईल, पर्याय 3 पण शब्द येऊ शकतो, आणि अनिय सुद्धा, अने येणार. अने हा प्रत्यय आहे आणि परा हे उपसर्ग आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्न क्रमांक 47चं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48. पुढील शब्दामधून फारसी प्रत्यय ओळखा. इथे पण फारसी प्रत्यय कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला आहे दार, बद की अव. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 बद. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 49. लांबलचक कंटाळवाणे भाषण या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. पर्याय दिलेला आहे उंबराचे फूल, थंडा फराळ, एरंडाचे गुऱ्हाळ, अकलेचा कंदक. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 एरंडाचे गुऱ्हाळ, म्हणजे लांबलचक कंटाळवाणे भाषण करणारा. प्रश्न क्रमांक 50. कृतज्ञतेची प्रवृत्ती दाखवणारी भक्त ओळखा. पहिली दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा, अग अग म्हशी मला नेशी कुठे नेशी, बुडत्याचा पाय खोला तर गज सरो वैद्य भरो.
तर याचं चूक उत्तर असणार आहे गरज सरो वैद्य मरो, म्हणजेच कृतज्ञतेची प्रवृत्ती गरज संपले की कुणालाही आपलं त्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघूया.